नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर या पावसाच्या थंडीमध्ये अगर तुम्हाला चिरमुऱ्यापासून बनवलेली भडंग या भेळ खाण्याचं फार मन होत असेल, तर आज मी तुम्हाला चिरमुऱ्याची एक फारच चविष्ट अशी चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे, जी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग चला सुरू करू आजचा व्हिडिओ. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर चिरमुरे घेतलेले आहेत. तर हे चिरमुरे आपल्याला एक बाउलमध्ये घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. आणि आता हे चिरमुरे आपल्याला 5 मिनिटांपर्यंत असेच भिजवून ठेवायचे आहेत. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहेत. तर हे चिरमुरे जे आहेत ते व्यवस्थित भिजले आहेत. त्यानंतर आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये हे जे भिजवलेले चिरमुरे आहेत त्यामधील सगळे पाणी काढून यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी आता पाण्यामध्ये सगळे चिरमुरे गाळून घेतलेले आहेत. मग आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा कप फुटाणे घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 5-6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये 10-12 करडईची पाने घालायची आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर आता आपल्याला या सर्व साहित्याची एकदम बारीक पावडर बनवायची आहे. तर मी ते सर्व साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. मग तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही साहित्य तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो पण व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव कप शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आहेत. मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही जी फुटाण्याची पावडर आहे ती सगळी घालायची आहे. आणि परत हे सगळे साहित्य आता व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे आहेत. मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे भिजवलेले सगळे चिरमुरे घालायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे. मग शेवटी आपल्याला आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर आता ही रेसिपी इथे बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने चिरमुऱ्यापासून भेळ या भडंग बनवण्याच्या ऐवजी अशी जरा वेगळ्या पद्धतीची रुचकर रेसिपी बनवून नाश्त्यामध्ये देऊ शकता, नाही तर एक स्नॅक्ससारखा पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.